गारे 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 रे ग पारे पारे सा सा रे गारे 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 रे ग पारे पारे सा. जय महाराष्ट्र मंडळी, आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. पडली आहे सगळ्यांना. तर आता आम्ही आहोत ट्रेनमध्ये. आम्ही आता चाललोय ठाणे. तर आता उद्या दिवाळी आहे आणि आमची शॉपिंग आता चालू झाली आहे दोघींची. आम्ही आता शॉपिंग करतो आणि आम्ही चाललोय आता वर्तकनगर छोटा शिर्डी दर्शन जातो. मग तिथून पुढे खातो पुढे अजून जाणार आहे. पुढे काय काय नसतं ते बघा तुम्ही. मंदिर शकता. आता आम्ही चाललो बसमध्ये फायनली पोहोचले वर्तकनगरला. बघू शकता आता आम्ही घेतो बाबांचं दर्शन. इथे सगळे हे चालू आहे. बघूया आता दर्शन घेतो. आता दाखवतो तुम्हाला. बघूया आपण. चला गाईस आम्ही आलो आता. एंट्री होऊया. रिक्षामध्ये आणि आम्ही आता चाललोय कोरम मॉल. शॉपिंग करतो, खातो पितो. मग बघूया पुढे काय करतो. चमक देखो भाई. एक उसका चेहरा देखो, एक चमक कराया. चांगली दिसते चमक म्हणजे आयफोन म्हणजे आम्ही चांगलं नाही दिसत. चांगली दिसते आपण. बघितलं काय हे बघा गाईच काय हनुमानजी. आता कोरम मॉलमध्ये झुडिओ शकते. ही मला बोललेली कोरम मॉलमध्ये झुडिओ आहे. आम्ही आलो आणि इथं मॅक्स नाही आय गेस. तर आम्ही बघितलं. मग मी गुगलला सर्च केलं तेव्हा कळलं की आहे. आम्ही आता शोधतो आता. आणि भेटला व्हिडिओ भेटला चला. छोटे कपडे चूज करते माझ्यासाठी. शोधतोय आम्ही बरोबर. आता आम्ही खातोय पिझ्झा. आयशाला बघा सबवेमधनं पण घेतलेला आम्ही, पण ते जाम थंड होतं म्हणून आम्ही तेवढं काय त्याला भाव नाही दिला. पण आता पिझ्झा खातोय. तर आता आम्ही निघालो मॉलमधून. काहीच शॉपिंग केली नाही. काहीच आवडलं नाही आम्हाला. आता आम्ही बसलो रिक्षामध्ये. रिक्षावाला पण बोलतो 120 रुपये घेणार ह्याचे स्टेशनला जायचे. मग आम्ही ओला केला. आता बसलो रिक्षात आम्ही आणि आता जातो स्टेशनला. आता ठाण्यामध्ये जाऊनच आपल्याला शॉपिंग करायची. आपण बोलतो मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करणार. काहीच नाही झालं. ही बघा आम्हाला बोलली चल मॉलमध्ये जाऊ. कुठे काहीच नाही. एक गाईज मॉलचे कपडे ब्रँडेड असेल, चांगले असतात. चांगले ठीक आहे. मग मी तेच बोलून गेलो ना. काय घेतलं? एक टी शर्ट घेतला बस. अजून काय? ते दाखव. बघा काहीच नाही. काहीच घेतलंय. खोटं बोलते. आजूबाजूला काहीच तिला नाही. गिफ्ट द्यायचे म्हणून दाखवत नाही. हा. पब्लिसिटी होईल ना आता. नाही, तिला विचारतील नाही, पब्लिसिटी होईल. मग आता काय आपण काय ठाण्यामध्ये जाऊनच शॉपिंग करायची. गाईज ही खोटं बोलते. पब्लिसिटी होईल ना म्हणून ही जरा दाखवत बघा नाही. हे बघा. बघा गाईज मला खोटं मला माहिती. माझी काय आहे काहीच नाही. बघा तशी बोलते. आता कुठे खिशात टाकू एवढा मोठा टी शर्ट. हा ना चल ते जाऊ दे. आता पुढची तर पुन्हा बँड वाजली आहे. एक काय घेतला नाही. खर्च किती झाला? 600 रुपये खर्च झाला मॉलमध्ये जाऊन. त्या पुढची तर बँड वाजली आहे.
सबवे मधून घेतलेलं ते तर अख्खं थंडगार होतं आणि पैसे खाल्ले ते वेगळे. गाईज तर काल आम्ही ब्लॉग एंड करायचं पण विसरू, तर मी बोलली की आज लक्ष्मी काय घरी आज लक्ष्मीपूजन म्हणून आम्ही बोललो की आज ब्लॉग एंड करू. आम्ही काय काय पूजा आणि फटाके वगैरे फोडू ते सगळे दाखवतो तुम्हाला. आणि आता आम्ही कोणच तयार नाही झालो आहे, 7 वाजलेत आय गेस. आणि मग आम्ही तयार वगैरे होतो, तुम्हाला दाखवतो. बबडू कुर्ता घालणार आहे मस्त मस्त, रुद्र पण आला आहे. मग आम्ही आता तयार होणार. मम्मी आता गेली बाहेर दुकानावर, गाडी होणार, पूजा वगैरे करणार आणि मग फटाके वगैरे फोडणार आणि मस्त स्काय शॉट देखते, शॉट पे शॉट. चलो 15 शॉट. तर मम्मी बघा पूजा करतायत, सगळं लावलंय, नवीन कानातले पैसे, सगळी पूजा वगैरे चालू आहे. मी अजून तयार नाही झाली, आता तयार होईल. बबडू हनुमानची मूवी बघतोय. पूजा वगैरे झाल्यावर ते फुल बघा किती सुंदर दिसते कमाळाचं. तयार झालेलो आहोत. बबडूचं बघा व्हाईट आणि पिंक कॉम्बिनेशन, माझा पिंक कुर्ता आहे. आम्ही तयार झालो आहे, मी नेल्स पण लावलेत, पिंक मॅचिंग झाले. आणि मम्मी आणि मामा यांचे फोटोशूट चालू आहे. मामा मम्मी बघा, मामा पण पूर्ण तयार आहे आणि मामी फोटो काढते. बबडू बसलाय, पूजा पण झाली, मी पूजा दाखवते तुम्हाला, थांबा. हे आमचं वजन काटा, ह्याच्यावर आमची रोजीरोटी चालते म्हणून हे. आणि बाकी बघा किती सुंदर पूजा अशी तयार झाली. बबडू टी व्ही बघतोय, मामाला घंटा येतो बाहेर यायला पूजा करायला. आणि तिथे फोटोशूट खतम ही नाही हो रहा है. चलो अभी मिलती हूँ बाद में. या बाहेरची पूजा करायला. मम्मा हा सुंदर दिसते. जाऊया आपली प्रॉपर्टीची पूजा करायला. चला जाऊया. सामान कोण घेणार आहे? सामान काय काय चला पूजा करूया आणि भेटूया तुम्हाला परत. बॅग आपलं दुकान आहे, भाड्याने आता फ्री 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 आज ही बुक करवाएं और लेके जाएं. 1 महीने का रिचार्ज बिल्कुल फ्री फ्री फ्री. आणि हातगाडी आपल्या इथे सगळ्या त्यांना पण हात लावायचा, रिक्षाला पण हात लावायचा. लावू बघू, दाखवते मी. आता पाऊस पडतो तर मला जास्त काय दाखवता पण येत नाही. बघूया तसं, पाऊस तर खूप आहे काही. कालच लक्ष्मीपूजन करायला पाहिजे, जाऊ द्या आता करूया. मी कशी फ्री 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 आज ही पोर्ट करवाएं और लेके जाएं. 1 महीने का रिचार्ज बिल्कुल फ्री. फ्री पोर्टिंग फ्री रिचार्ज, फ्री पोर्टिंग फ्री रिचार्ज. बारिश से क्या करेगा? रिचार्ज फ्री आज ही पोर्ट करवाएं और लेके जाएं. रिक्षाला हार बांधतायत आता. और लेके जाएं. 1 महीने का रिचार्ज बिल्कुल फ्री. मी जाऊ नाही शकत तिकडे, आता पाऊस चालू आहे, मला छत्री घ्यावं लागेल. मी ब्लॉग शूट नाही करू शकत म्हणून मी इथेच आहे. आज का ऑफर, आज का ऑफर, आज का ऑफर. आता हातगाडीला बांधतात हार. आपल्या हातगाडी आहे, तिथलं तो दुकान पण आपलं आहे, बाजूचं दुकान पण आपलं, हे दुकान पण आपलं आहे. आणि रिक्षा आपली, गाडी आपली आहे. मम्मी करते आता, हार देते, थांबा. आम्ही आता फटाके फोडतोय, 3 जणच आहेत, बबडू नाही आला. आम्ही 3च आहेत. आता पाऊस थांबलाय म्हणून ते पण आलं. खूप फटाके होते, आता फोडतोय, तुम्हाला दाखवते मी. रिक्षामध्ये ठेवलेत मामाच्या इथे, लावतो. स्काय शॉट लावायचा होता आणि फोटो काढायचे होते. बस झालं सगळा पाऊस वगैरे आला. आता करायचं म्हटल्यावर फोटो काढायला कोण नाही म्हणून नाही करत आहे. उद्या स्काय शॉट फोडू आणि फटाकेचा स्टॉक दाखवतो येतो. तर बघूया पुढे, आता नाही करत, थोड्या वेळाने करते ब्लॉग एंड. रशी बॉम्ब. गाइस धमाका देखो, धमाका.
का पैसा दिया है पैसा. पैसा कमाल. सब चलो अभी जाते घर. रस्सी बांधू ना. ले लो रस्सी बम फोडला अभी. चलो पहिली घेऊन जा घरी मी आता. मला तर जाम कंटाळा आलाय बघा. माझा अवतार कसा आहे. कंटाळा आलाय. हा फोडतोय फटाके म्हणून फोडतोय. नाही तर सत्यम पण नाहीये. तो एकटाच फोडतोय. मग मी पण थांबली कारण की कंटाळा येत होता. मग आता बघूया जरा खेळू. जातोय आता. तो पॅक करतोय सगळं. जाऊ घरी. भूक पण लागली. मला ॲसिडिटी झाली आज काय माहिती. जातो आता जेवतो आणि पुढे बघतो. फटाक्याचा आवाज ना म्हणजे रस्सीबमचा आवाज म्हणजे एकदम चुम्मेश्वर बाबा आवाज. आणि आमच्या इथे कसं ट्रेन बिन म्हणजे आता शांतता आहे रात्री म्हणून आवाज एवढा गुंगतोय ना. तर आजचा दिवस तर माझा ठीकठाकच गेला. लक्ष्मीपूजन वगैरे झालं. रिक्षा आहे मामाची. ती आपली हातगाडी आहे. ते आपले दुकान आहे. ती पण दुकान आत आहेत. त्यांची पण पूजा केली. सगळं केलं. मम्मी तर बोलत होती की आज कालच करायला पाहिजे होती पूजा कारण की आज पाऊस झाला. मम्मी बोलली जाऊ दे आता. तसंच आम्ही आलो तिघी छत्रीत आणि केलं आम्ही केली पूजा. झालं. मी आणि ह्यानेच नवीन कपडे घातले. मम्मीने, मामीने आणि बबडूने. आणि रुद्रने घातले. बाकी कोणीच नाही. मामा पण असाच होता एकदम की नको नको करू. पाऊस झाला की कशी किचकिच होते ना त्याच्यामुळे. तर जाऊ द्या. तुमची दिवाळी पण चांगली गेली असेल. आय होप. तुम्हाला सगळ्यांना माझ्या आणि माझ्या कुटुंबाकडून हॅपी दिवाळी. बाय बाय. शुभ दीपावली. चला आता भेटूया घरी जाऊन. चला तर जेवला बघू. मी पण जेवली आता. माझ्याकडे डॉक्टरच आहे. तिची पण आता आम्ही जेवलो. आता ब्लॉग इथेच एंड करूया आणि झोपूया. 12 वाजले. झोप आली. तारक मेहता चालू आहे टी व्हीला. झोपूया. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आमच्याकडून शुभ दीपावली. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. चला बाय बाय. बाय बाय.